सुंदर प्रमाण दिलं बाबांनी. माझं चांगलं चालतं, तुम्ही बघितलं नाही माझ्याकडे इतकी गोड चालवली मला त्यांनी. मुकुटमणी पुंडलिक, मुकुटमणी पुंडलिक, 33 कोटी देवनायक, 33 कोटी देवनायक. गोंधळ घाली तीच कौतुक, गोंधळ घाली तीच कौतुक, एका जनार्दनी नाचते ठाय. हो तरी 3 कथा चालू बरं का, शिवकथा चालू भागवत आता 3 कथा केल्या म्हणजे आपण. पण देवाची कृपा आहे माझ्यावर, सरस्वती मातेची कृपा माझ्यावर आहे. आवाज बसणं मला आठवत नाही, भागवत नाही आठवत. जरी आवाज नाही बोलता आला की काय बरोबर आवाज उठवतो. आमचे सचिन महाराज जवळून पाहतात, जवळून पाहता. आम्ही बाल मित्र आहोत आणि आम्ही सरस्वती मातेला एकच मागतो, या भगवतीला एकच मागतो. मी रोज कीर्तनामध्ये, रोज कथेमध्ये भगवान शिवला एकच मागतो, देवा माझ्या घरामध्ये मला प्रॉपर्टी देऊ नको, मला घर चांगलं देऊ नको, मला प्रॉपर्टी मला श्रीमंत करू नको देवा. जोपर्यंत मी जिवंत आहे तर तोपर्यंत माझ्या अंतकरणात माझ्या कंठातला कंठ तू या ठिकाणी घेऊन देऊ नको, हेच मागणं देवाचं असतं. आणि जोपर्यंत माझ्या श्वासामध्ये कंठ आहे किंवा एक माझ्याकडे आवाज आहे का, कंठ आहे का, तोपर्यंत तात्या मला कुठल्या गोष्टीची काही कमी पडणार नाही, मला नाही पडणार. हे गुणवान सोपं नाही म्हणत. हे गुण ही कला का, ही कलाकार सगळ्यांनी श्रीमंत असतो. कलाकार चांगले चांगले श्रीमंत, चांगले चांगले आमदार, खासदार, चांगले प्रधान, पंतप्रधान, आख्या ठिकाणी अशी माणसं या वारकरी संप्रदायाच्या गादीवर नम्र होतात महाराज. याचं एकमेव कारण आहे ज्ञानोबा तुकोबारायांनी जेणे मार्गक्रमणी केली आधी दयानिधी संत ते तिन्हीची पंक्ती चालू जातात. जे मार्गक्रमणी संत मातेने दाखवलं का त्याच पंथाने आम्ही जातो. ज्ञानोबा तुकोबारायांचा लोक यांचा उदो करतो म्हणून सर्व ठिकाणी लोक आम्हाला जोर करतात आणि आपल्या ठिकाणी पुढच्या लेकराला जे खाऊ घालतात का ते आम्हाला खाऊ घालतात. एवढं महत्व आम्हाला नाही महाराज, आम्हाला फक्त त्या संत महात्म्याला महत्व आहे. हे तुकोबारा ज्ञानोबा आहेत. ते हे निवृत्ती ज्ञान, ज्ञानदेव सोपान, मुक्ताबाई, ज्ञान भित्ती करा अशी संत महात्म्याच्या मार्गाने चाललो महाराज. आणि त्या मार्गाने चालत असताना तिन्हीची पंक्ती चालू जाता मग नपळे गुंता कोटे काय. त्या मार्गाने गेलं तर गुंता कोटे येत नाही, त्या मार्गाने केलं नाही तर मग गुंता गुंतीच होती महाराज. जे लोक आपल्या डोक्यात गुण असतात तीच लोक कधी आपल्या पायाखाली घेतील तर सांगता येत नाही महाराज. आणि आपल्या ठिकाणी नवीन माझ्या युवकाला माझी विनंती असते युट्यूबच्या माध्यमातून, फेसबुकच्या माध्यमातून, आपण आपल्या जीवनामध्ये संत महात्म्याचे मार्ग धावलाय का त्याच मार्गाने चालायचं काम करा. कधीही जीवनामध्ये तुम्हाला अपयश येणार नाही. ज्या मार्गाने संत महात्मे गेले त्या मार्गाने जर आपण नाही गेलो आणि अन्यथा दुसऱ्या मार्गाने आपण गेलो का नक्कीच आपल्या जीवनामध्ये बघा आदोगोटी झाल्याशिवाय राहणार नाही मला पिठाला. मुकुटमणी सांगितला, मुकुटमणी कोणता आहे? मुकुटमणी पुंडलिक, 33 कोटी देवनायक, गोंधळ भारी तीच कौतुक, एका जनार्दनीची लेक. गोंधळाई व जगदंबे, गोंधळाई व जगदंबे, गोंधळाई व जगदंबे. असा गोंधळ या ठिकाणी आपण घालतो. आणि आता बघा आजपासून देवीची पूजा चालू आहे आणि आपलं पंचतत्वाचा गोंधळ आहे. 5 दिवस कीर्तन होती, 16 आहे. 5व्या दिवशी काल आहे पंचतत्वाचा गोंधळ. पंचकर्मेंद्रिय, पंचज्ञानेंद्रिय. नाथबाबा विचारला पाहिजे, नाथबाबांनी ही जी अभंग या ठिकाणी जात असताना हिला दुसरं एक नाव आहे कोणतं? भारुडे बघायचे ते भारुड आहे. नाथबाबांनी काही अभंगाची रचना केली. अभंगाची रचना करत असताना त्यावेळेस काय केलं, नाथबाबांनी तुम्हाला आम्हाला वारकरीचा चाल देण्याचा प्रयत्न केला. ऐका माझ्या लक्ष देण्यामध्ये फक्त माझ्याकडे 10 मिनिटं राहिले. नाथबाबांनी तुम्हाला आम्हाला वारकरी चाल देण्याचा प्रयत्न केला पण लोक कीर्तन आले नाही महाराज, रामाला नाही आले, भजनाला नाही आले. मग जिकडे ते वाजता काय वाजता कंकण तिकडे वाजतात लोक तिकडे जाऊ लागले महाराज. नाथबाबांनी ऐकलं अरे तिकडे चाली जळलेले असतात, तिकडे जळलेले चाली असतात. नाथबाबांनी काय केलं, थोड्या चाली बिलबी सोडून दिल्या. चाली नाथबाबांनी बिलबी सोडून दिल्या आणि नाथबाबांनी बघा त्याशी पलटी केली. काय ये साईड होती का, आता बी साईड टाकली बघा, बी साईड. आणि बी साईड नाथबाबांनी टाकली का मग ती नाथबाबांनी चालीमध्ये चेंज केलं जात्या, चालीमध्ये चेंज केलं. आपण हरिपाठामध्ये चालायला करतो ना आपण आदिनाथ गुरु सकल शिवाचा